हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे सप्लिमेंटरी एक्झाम बद्दल. सो लास्ट वीक मध्ये जे प्रोटेस्ट झालं होतं त्यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांकडून मागण्या युनिव्हर्सिटीला देण्यात आल्या होत्या. सो त्याचाच विचार करून सकारात्मक चर्चा करून युनिव्हर्सिटीने 2024 पॅटर्नसाठी सप्लिमेंटरी एक्झाम बद्दल होकार दिला आहे. सो त्याबद्दल काल रात्रीच परिपत्रक सर्व ग्रुपवर पोहोचलेलं असेल, बट काही स्टुडंटचे अजूनही काही डाऊट आहेत. सो त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर बघा, काल 11 तारखेला रात्री 8:30-9च्या आसपास मध्ये हे परिपत्रक भेटलं होतं. तर NSY प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे सरांकडे हे परिपत्रक दिलं होतं युनिव्हर्सिटीकडून. तर काय सांगितलं बघा यामध्ये, संदर्भाधीन निवेदनाद्वारे आपण मांडलेल्या मागण्याच्या अनुषंगाने आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी माननीय कुलसचिव कार्यालयात झालेल्या सकारात्मक चर्चेदरम्यान ठरल्याप्रमाणे आपल्यास खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे. तर जे लास्ट प्रोटेस्टला ज्या मागण्या केल्या होत्या त्यातून जी चर्चा झाली त्यातून जो सकारात्मक निर्णय घेतलाय, काय निर्णय घेतलाय, एप्रिल-मे 2026 परीक्षेच्या सत्रात म्हणजे आता जी लास्ट सेमिस्टरची एक्झाम झाली 2024 पॅटर्नच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 60 गुणांची घेण्यात आलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 70 गुणांच्या ऐच्छिक फेरपरीक्षा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र या ऐच्छिक फेरपरीक्षेचा निकाल अंतिम मानला जाईल. थोडंसं मोठं करतो मी याला. आता काय सांगितलं बघा याच्यामध्ये, 2024 कोण आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे कन्फ्युजन आहेत. ज्या स्टुडंटचे क्रिटिकल जे पेपर होते 2024 पॅटर्न मधील जे स्टुडंटचे क्रिटिकल जे पेपर होते त्यांचा पेपर 70 मार्क्सचा व्हायला पाहिजे होता, बट तो 60 मार्क्स झाला. अशा स्टुडंटसाठी ऐच्छिक फेरपरीक्षा म्हणजे काय, ऑप्शनल एक्झाम, त्याला सप्लिमेंटरी एक्झाम म्हटलेलं आहे, ती होणार आहे. सगळ्यांना द्यायची असं नाहीये, बट ज्यांचे क्रिटिकलचे सब्जेक्ट 1-2 सब्जेक्ट किंवा किती पण असतील तर तुम्हाला हे ज्यांचे पण क्रिटिकलचे सब्जेक्ट होते त्यांच्यासाठी ही सप्लिमेंटरी एक्झाम असणार आहे. म्हणजे आता जे सेकंड इयरला स्टुडंट आहेत आणि त्यांचा पॅटर्न 60 मार्क्सचा होता त्यांना ही परीक्षा देता येणार नाही. कुणाला देता येणार आहे, जे ज्यांचा 70 मार्क्सचा पेपर पॅटर्न होता बट तो 60चा झाला, अशा स्टुडंटना सप्लिमेंटरी एक्झाम देण्यात येणार आहे. तर मग त्याच्यामध्ये किती बॅक आहेत त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचा 70चा पेपर असताना 60चा झाला तर यामुळे तुम्हाला सप्लिमेंटरी एक्झामला आणखीन एक चान्स देण्यात येत आहे. नंतर दुसरा जो होता 2019 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल-मे 2026 सत्रातील परीक्षेच्या संदर्भातील छायांकित प्रती म्हणजे फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन म्हणजे रेव्हॉल्युशन, ग्रेस मार्क इत्यादी बाबतच्या तक्रारी स्वीकारून जलद गतीने निर्णय करण्यासाठी विशेष सहायता कक्ष म्हणजे स्पेशल हेल्प डेस्कची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर स्पेशल हेल्प डेस्कची व्यवस्था केली आहे, बट 2019 पॅटर्नच्या स्टुडंटला सुद्धा जर सप्लिमेंटरी एक्झाम देण्याचा चान्स दिला असता तर त्यांचा पण विषय मिटला असता लगेच. बट युनिव्हर्सिटीने त्यावर त्यांच्यासाठी फक्त स्पेशल हेल्प डेस्क बनवलेला आहे, म्हणजे त्यातून तुम्ही तुमच्या तक्रारी काय असतील ते देऊ शकतात, लवकर रिझल्ट लागू शकतात रिव्हॉल्युशनचे. बट माझं असं म्हणणं होतं की जर 2024 पॅटर्नच्या स्टुडंटसाठी जर सप्लिमेंटरी एक्झाम दिली आहे, घेत आहोत, तर 2019 पॅटर्नच्या स्टुडंटसाठी पण घ्या. ते पण पुणे विद्यापीठाचे स्टुडंट आहे, त्यांचं पण काम होऊन जाईल लगेच. जेवढे फार जे काही स्टुडंट राहिले असतील, जेवढे काय एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे नाही, जेवढे काही स्टुडंट असतील त्यांची पण सप्लिमेंटरी एक्झाम झाली असतील ते पण नेक्स्ट इयरला झालं ना सिम्पल झालं असतं. बट त्याबद्दल युनिव्हर्सिटीने काही निर्णय घेतलेला नाही. सो यावर आणखीन आता ही एक्झाम कधी होणार आहे याचा डिटेल्स वगैरे युनिव्हर्सिटीकडून येत्या काही दिवसामध्ये येऊन जाईल. जसं पण समजेल तसं मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल. कधी एक्झाम होईल, कशी होईल, काय होईल संपूर्ण प्रकारे. बट लवकरच एक्झाम होण्याची चान्सेस असतील. ठीक आहे, त्यामुळं तुम्ही तयारीत राहा, लवकरात लवकर प्रिपरेशन स्टार्ट करा जर नसेल केलं तर, जेणेकरून तुम्हाला या सप्लिमेंटरी एक्झाम मध्ये जेवढे काही एक चान्स भेटला आहे तर त्या चान्सला वाया जाऊ देऊ नका. तेव्हाच नाही जाणार ज्यावेळेस तुम्ही चांगलं प्रिपरेशन कराल. आणि आणखीन एकदा सांगतोय, 70 मार्क्सचा पेपर आहे ते ग्रेस मार्क वगैरे याच्या भानगडीत पडू नका, जरा जास्त अभ्यास करा. 70 मार्क्सचा पेपर आहे तर 40 मार्कला पासिंग आहे असं कन्सिडर करून जोरदार अभ्यास करा. या भानगडीत पडू नका की मला ग्रेस नाही भेटला, याला एवढाच भेटला, त्याला तेवढाच भेटला. प्रिपरेशन करताना थोडंसं जास्त करा. 10 मार्क्सचं काही फरक पडणार नाही, बट सेफली पास व्हा. काही ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत आपण त्यावर जास्त एफर्ट दिला पाहिजे असं मला वाटतं. बाकी 2019 साठी बघूयात काय करता येते का आपल्याला. त्यांना पण सप्लिमेंटरी एक्झाम जर भेटली तर नक्कीच त्यांचा बेनिफिट होणार आहे. तर हे होते काही डाऊट्स जे की विद्यार्थ्यांचे होते. सर जर तुमचे आणखीन पण काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, मी नक्कीच प्रयत्न करेन तुम्हाला त्याचा आन्सर देण्याचा. ऑल द बेस्ट.